तुम्हाला जे मला माझे मनोगत सांगायचं आहे आणि त्या दृष्टीने माझी आयुर्वेदाबद्दलची दृष्टी किंवा त्याबद्दलचे माझे विचार तुमच्यापर्यंत ऐकवायचे, त्या कामाला मी सुरुवात करतो. पानसे सर आणि मी माझ्या एका विद्यार्थ्याच्या त्यांच्या गटाने नाशिकला जे आयुर्वेद चिकित्सालय सुरू केलं, त्या चिकित्सालयाच्या उद्घाटनाला आणि त्यानिमित्तच्या सेमिनारला आम्ही गेलेलो होतो. त्याचा हा फोटो आहे. पानसे सरांचं पाठांतर किती होतं हे सगळ्यांना माहिती आहे. गाडगीळ सरांनी सूत्रस्थान मुखोद्गत करण्याचं आव्हान दिलं होतं आणि सरांनी ते 30 अध्याय मुखोद्गत करून गाडगीळ सरांकडनं शाबासकी मिळवली होती. त्यांचं हे पाठांतर हे फक्त तेवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं की गाडगीळ सरांनी मला एक टास्क दिलं आहे आणि तेवढंच मी पूर्ण करणार असं नसून, त्यांना असंख्य म्हणजे खरं म्हटलं तर उत्तम प्रकारे त्यांना वाग्भट पाठ होता आणि त्याच्या बरोबरीच्या सर्व सहकार्यांना, मेत्रे सर, उपेंद्र दीक्षित यांना सर्वांना त्यांच्या पाठांतराची कल्पना होती. मी हे मुद्दाम अशासाठी सांगतोय की त्यांनी केलेलं पाठांतर हे त्यांच्याबरोबरच राहायला नको, तर त्यापासून आपण काहीतरी स्फूर्ती घ्यायला पाहिजे आणि आपणही त्या प्रकारे पाठांतर करून आपल्या शास्त्राचा जो आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पूर्ण करायला हवी. तर मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. पुन्हा एकदा अनिलला मनपूर्वक अभिवादन करून त्याला विनम्र श्रद्धांजली वाहून मी माझं तुमच्याशी जे बोलणं आहे ते सुरू करतो. आता काही फोटो तुम्हाला दाखवतो, ज्या फोटोमध्ये ज्या स्थितीमध्ये आयुर्वेद चिकित्सा फक्त आणि फक्त आयुर्वेद चिकित्सा देऊ केलेली आहे. अर्थात मला दुसरं काही येतच नसल्यामुळे अन्य विषयाचा काही संबंधच नाही, पण जिथे आयुर्वेद चिकित्सा देऊ केली ती स्थिती आणि त्याचे परिणाम याचं एक थोडक्यात तुम्हाला दृश्य स्वरूप दाखवतो. माझ्याकडे भग्न चिकित्सेचे पेशंट येतात, त्यातील काही उदाहरणं. हे दुसरं प्रकोष्ठाचा भग्न आहे आणि ही प्रकोष्ठ भग्न झालेली रुग्णा आधी आणि नंतर क्रिया कशी करू शकते त्याचं प्रदर्शन आहे. हा पण ज्याला एरवी तुम्ही सगळे पोलीस फ्रॅक्चर म्हणून म्हणता, मणिबंध भग्न, त्याचं हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये स्पष्ट दिसतंय की गृहस्थ वयस्कर आहेत आणि किती हालचाल करू शकले. ह्याच्यात मी बोलण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही हे दृश्य बघून तुम्हाला कुठे कुठे चिकित्सा केली जाते एवढं तुम्हाला दिसू शकतं. एक लहान मुलीला इंजेक्शन ॲब्सेस झालेलं आहे. वय वर्ष 7 ते 8 महिने. ह्याला आयुर्वेदाच्या निदानाप्रमाणे तुम्ही निजव्रण म्हणा, कोथ म्हणा, नाहीतर गलत कुष्ठ म्हणा. ही पुनर्वसूमध्ये जवळजवळ 7 ते 8 महिने या रुग्णाची चिकित्सा चाललेली होती आणि जानुसंधीच्या वर उरू भागापासून किंवा थाय स्टेम इथनं त्यांना ॲम्प्यूट करायचा सल्ला दिलेला होता. नेक्स्ट. हा जो रुग्ण आहे तो वय वर्ष 70-72 या वयातला होता आणि त्याच्या पायाच्या बोटाला ऑस्टिओमायलेशिया झाला होता, जे बोट काढून टाकावं असं त्याला सल्ला देण्यात आलेला होता. तो रुग्ण स्वतः ॲथलीट होता, त्यामुळे त्याला वेटरन मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचा होता आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुमचं बोट ॲम्प्यूट केल्यानंतर तुम्हाला पळता येणार नाही कारण ग्रीप येणार नाही. तर या गृहस्थाला मदत करून त्याचं बोट कापण्यापासून त्याला वाचवलं आणि नंतर या गृहस्थाला मॅरेथॉनमध्ये बक्षीस मिळालं. नेक्स्ट. ही मिक्सीमध्ये बोट घेऊन बोट त्याच्यात अडकून जखम झाली. ज्या जखमेमुळे ही रुग्ण अशी आहे की ती इतर ठिकाणी जाऊन न जाता डायरेक्ट आपल्या चिकित्सालयात आले. अर्थात असे जवळजवळ सगळेच रुग्ण आहेत. तर त्या रुग्णाचा नख जाईल अशी शंका होती,
परंतु 6 महिन्यांनी नख पूर्ण आलेला आहे आणि फक्त मांसाचा भाग थोडासा कट झालेला आहे. आता हे झाले आपल्याकडे नेहमी येणारे रुग्ण. काही आता असे फोटो दाखवतो किंवा काही चिकित्सा अशा केलेल्या आहेत की ज्या नॉर्मली वैद्याच्या वाट्याला येत नाही, परंतु सुदैवाने माझ्या वाट्याला अशा अनेक केसेस आलेल्या आहेत. या केसेस काही तुम्हाला दाखवतो. हे दाखवण्याचा उद्देश कुठल्याही प्रकारचं प्रसिद्धी करणं किंवा कुठेही स्वतःची हुशारी दाखवणं किंवा कुठेही स्वतः मी किती भारी आहे असं नसून आयुर्वेद किती ग्रेट आहे आणि आयुर्वेदाचं पोटेन्शियल किती आहे हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं एवढी माझी नम्र अपेक्षा आहे. आता हे काय म्हणायचं, पिंजऱ्यामध्ये लवबर्ड ठेवलेले होते आणि त्याच्यावर 2-3 मांजरांनी पिंजऱ्याच्या बाहेरून हल्ला केला. त्यामुळे हा लवबर्ड मूर्छित झाला आणि नंतर त्याला किती 3 मिनिटाची 4 मिनिटाची चिकित्सा करून त्याची मूर्छा गेली. ही एकांकडे माझ्या भावाकडे त्याची आई मेली म्हणून ही खारुताई घरात आलेली होती. अगदी बाळ होतं छोटंसं. नंतर ती जशी बाहेर पडली तशी तिच्यावर इतर खारींनी आणि कावळ्यांनी हल्ला केला तर ती पडली आणि तिचा पुढच्या हाताचा भग्न झाला. त्याचं नंतर दुरुस्त करून आता ती खारुताई चांगली हिंडती फिरती खेळती आहे. नेक्स्ट, हा कॅन्सर झालेला कुत्रा आहे. हा साधारण आठवडाभर जगेल असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो 7 ते 8 महिने त्याच्या मालकाकडे होता आणि नंतर कुठल्याही वेदना न होता त्याचा मृत्यू झाला. ही आता पुष्कळ आपल्याकडे जे प्राणी मित्र आहेत त्यांना माहिती आहे की पतंगाचा मांजा, तारा, प्लास्टिक, आता वेगवेगळे तुम्हाला व्हिडिओज येतात की माशांच्या तोंडामध्ये काय काय अडकलं आहे, मास्क गेलेले आहेत, कॉईन्स गेलेले आहेत किंवा तुम्हाला जर गाय बाहेर दिसताना म्हणजे गाय बाहेर चरताना बघितली विशेषतः शहरातली तर ती प्लास्टिक खाते, त्याच्याबरोबर तिच्या पोटात खिळे जातात. तसं ह्या घारीला मांजा अडकून तिचा पंख कापला गेलेला होता. नंतर तिची दुरुस्ती करून तिला अवकाशात मुक्त करण्यात आलं. हे मांजरीला झालेली जखम आहे. तिचा बरा झाल्याचा फोटो नाही आहे, परंतु तुम्ही विश्वास ठेवाल अशी आशा करतो की ती पण बरी झाली. नेक्स्ट, हे एका कुत्र्याचा फोटो आहे की त्याच्या पोटाला जखमा झालेल्या आहेत. त्या कुत्र्यांची भांडणं झाली. नेक्स्ट, आणि पोटाला आणि त्याच्या पाठीवर अशा प्रकारच्या जखमा झाल्या जे इतर कुत्र्यांनी दात त्याच्यात आत खुपसले होते. जो कुत्रा उभं पण राहू शकत नव्हता त्या कुत्र्याच्या पूर्ण जखमा बरे होऊन आता तो चांगला हिंडतोय फिरतोय सगळीकडे. ही अतिसार झालेली गर्भिणी गाय होती आणि तिचा अतिसारामुळे तिचा गर्भपात होईल अशी अवस्था आलेली होती. त्या गर्भपात होऊ शकणाऱ्या गाईला आपण औषध दिलं, काढे दिले आणि वेगवेगळ्या प्रकारची ओली कल्क दिले आणि त्यानंतर तिचा अतिसार थांबला. तिच्या बाळाची वाढ पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर तिला बाळ झालं, पाडस झालं. नेक्स्ट, हे लवबर्डला मांजराने जखम केली आणि तो मूर्छित झालेला होता, गलितगात्र झालेला होता. त्याचा व्रण पण बरा केला आणि त्याला आश्वासन पण दिलं आणि त्याच्यानंतर त्याला मुक्त करण्यात आलं. आता हे सगळं जे केलं ते मला तर दुसरं काही येतच नाही. म्हणजे माझ्याकडे क्रोसिनची माहिती नाही, मला ॲनाल्जेसिकची माहिती नाही, मला अँटीपायरेटिक माहिती नाही. मला जे काही येतं ते फक्त आयुर्वेदच येतो. या सर्व चिकित्सा फक्त आयुर्वेदिक सिद्धांत आणि आयुर्वेदिक द्रव्य म्हणजे खरं तर आपण जे करायचं असतं त्यांनी केलं. मग याचाच अर्थ काय की आत्ताला हे सगळं केलं ते विदाऊट सो कॉल्ड ॲनाल्जेसिक, सो कॉल्ड अँटीबायोटिक अँड सो कॉल्ड ॲनेस्थेशिया यांनी केलं.
सो कॉल्ड असं म्हणण्याचं कारण पुढे सांगतो. जर आपण वेगवेगळ्या अवस्था बघितल्या, रुग्णांच्या बघितल्या, कॅज्युलिटीज बघितल्या, इमर्जन्सी बघितल्या, जर अत्येक अवस्थांची आयुर्वेद विचारांनी चिकित्सा केली जाऊ शकते, तर अत्येक नसलेल्या अवस्था आयुर्वेद विचारांनी ट्रीट केल्या जाऊ शकणार नाहीत का? मग पॉप्युलेशन आपल्याकडे या अवस्थांसाठी का नाही आहे? आयुर्वेद फर्स्ट चॉईस ऑफ मेडिसिन का नाही आहे? आता हे दाखवलेले फोटो हे फक्त तुम्हाला दिग्दर्शनासाठी होते. हे आपल्या सर्व समुद्रातलं अक्षरशः वाळूचा कण आहे. कारण हजारो वर्ष, हजारो वैद्य, हजारो रुग्णांची चिकित्सा करतायत. पानसे सर तुमच्या हॉस्पिटलला 25 वर्ष चिकित्सा करत होते. मी गेली 30-32 वर्ष प्रॅक्टिस करतोय. माझे सर 20-25 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केली. माझे अनेक मित्र, अनेक वैद्य हे रोज अशा प्रकारची गोष्ट स्वतः अनुभवत आहेत आणि ती सेवा समाजाला देऊ करतायत. मग एवढ्या काळामध्ये ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक, ॲनेस्थेशिया लागणारी एक पण स्थिती आयुर्वेदाच्या वाट्याला आली नसेल का? हे कसं काय शक्य आहे की आम्हाला ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक आणि ॲनेस्थेशिया लागलाच नाही? असं कसं शक्य आहे? मग याचा अर्थ काय होतो की ज्या स्थितींना सो कॉल्ड हे 3A, मी त्याचं नॉमेनक्लेचर 3A केलेलं आहे, अशी लागणार आहे, त्या सर्व स्थितीमध्ये यशस्वी परिणामकारक चिकित्सा उपक्रम उपलब्ध असणार. मग हे ॲक्सेप्ट का होत नाही? तर ज्यांचं शिक्षण आयुर्वेदिक शिक्षण हे काळाच्या दृष्टीने ॲलोपॅथीच्या उदयानंतर झालं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही, आम्ही सगळे, त्यांना 3Aची तुलना करावीशी वाटते किंवा आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुर्वेद प्रॅक्टिसमध्ये 3A नाही आहेत असं वाटतं. ते परत एकदा हे वाक्य वाचा, ऐका की आयुर्वेद शिक्षण काळाच्या दृष्टीने ॲलोपॅथीच्या उदयानंतर ज्यांचा जन्म झालेला आहे, ज्यांचं शिक्षण हे ॲलोपॅथीच्या उदयानंतर म्हणजे गेल्या 200 वर्षात झालं आहे, त्यांना या 3Aची तुलना करावीशी वाटते. त्यांना असं वाटतं की आपल्याकडे अँटीबायोटिक नाही, आपल्याकडे ॲनेस्थेशिया नाही, आपल्याकडं ॲनाल्जेसिक नाही, असं त्यांना वाटतं, जे की प्रत्यक्षात खरं नाही आहे. आणि ते खरं नाही आहे हे मी तुम्हाला एका उदाहरणाने दाखवतो. मग ज्या शास्त्राला शूल, तोद, भेद, वेदना म्हणजेच रोग, पापा, ज्वर, व्याधी, विकारो, दुष्टामया हे कळतं, ज्या शास्त्राला धातुपाक, दोषपाक कळतात, धातुपाकाची स्पष्ट लक्षणं दिलेली आहेत, दोषपाकाची स्पष्ट लक्षणं दिलेली आहेत, त्या शास्त्राला, तसेच ज्या शास्त्राला शस्त्रकर्म करायला लागणाऱ्या स्थिती कळतात, अष्टविध शस्त्रकर्मी अध्याय हाच दिलेला आहे, शस्त्रकर्म अध्याय दिलेला आहे. तसंच शस्त्रकर्मा अष्टविधम तद्यथा छेद्य, भेद्य, लेख्य, वेद्य, एष्य, आहार्य, सीव्यम हे सगळं ज्या शास्त्रात दिलेलं आहे, ते शास्त्र ह्या गोष्टींचा उदय होईल, दुसऱ्या कॉन्टेम्पररी गोष्टींचा उदय होईल, वाट बघत बसेल आणि फक्त आम्ही सांगून ठेवलंय, करत काहीच नाही होत, फक्त आम्हाला कळलंय, त्याच्यावरचे उपायच येत नाही आहेत, असं कसं होऊ शकेल? थोडक्यात आयुर्वेदात या गोष्टींची व्यवस्था असणारच असणार. त्यात शंका घेण्यासारखं काय आहे? का आपण अशी शंका घ्यावी की आमच्याकडे हे नाहीये? ते छोटंसं उदाहरण देतो. हे ॲक्च्युली ही गोष्ट सगळे वैद्य करतात. काय की व्रणचिकित्सेमध्ये आपल्याला सर्वांना त्रिफळाच्या काड्याने धावन करावं लागतं किंवा त्रिफळा गुग्गुळ आपण त्यांना पोटात देतो. मग व्रणचिकित्सेमध्ये व्रणाला धातुपाक आणि दोषपाक ही अवस्था असते आणि पाक म्हटल्यावर ज्वरस्थितीची उपस्थिती असते. असं कळायला फर्स्ट इयर आयुर्वेदवाला सुद्धा पुष्कळ झाला, काफी हो गया, की फर्स्ट इयर आयुर्वेदवाल्याला हे माहिती असतं की जर व्रणाचा पाक झाला तर ज्वराची ही स्थिती येते. आणि धातुपाक म्हणजे काय
तर धातुपाक होणार असेल तर व्रण बरा होतोय व व्रण बिघडतोय, आणि दोषपाक होतोय तर याचा अर्थ व्रण बरा होऊन तो रूढमान होतो, रूढ्य होतोय असं आपल्याला कळतं. आणि पाक आहे असं म्हटल्यानंतर ज्वर परिस्थिती, ज्वर नक्की येणार हे आपल्याला माहिती असतं. आता पुढची गंमत अशी आहे की त्रिफळा हा चरकोक्त दशमाने गणात दिलेला आहे. ज्वरहर गणात त्याचा उल्लेख केलेला आहे. सारेवा शर्करा पाठा मंजिष्ठा द्राक्षा पिलू परुषक अभया अमलक बिभीतकानी दशेमानी ज्वरहराणी भवन्ति. म्हणजे मग व्रण झाल्यानंतर आपण त्याला त्रिफळा गुळगुळ देतच असतो, पण मधल्या ज्या अवस्था आहेत की व्रण झाल्यानंतर व्रणाचा आयदर दोषपाक होणार म्हणजे बरं होणार, किंवा धातुपाक होणार जर औषध दिलं गेलं नाही तर, जखम तशीच राहिली तर, दोन्हीमध्ये पाक झाल्यावर ज्वर येणार. आणि ज्वरहर गणामध्ये त्रिफळा आहे, त्यामुळे हा सामान्य ज्वरातल्यापेक्षा व्रणातल्या ज्वरासाठी त्रिफळ्याचा उल्लेख केलेला असावा हे आपल्याला स्पष्ट होतं. मग जर शूलाची व्यवस्था त्रिफळा करू शकतं आणि त्रिफळ्यासारखे अनेक द्रव्य करू शकतात, ज्वराची व्यवस्था करू शकतात, आणि त्याच्या पुढचं संवेदना, जिथं जिथं व्रण असेल त्या त्या ठिकाणी स्पर्शासहत्व येतं, तर स्पर्शक्षम आणि पुन्हा नॉर्मल करावं अशी जर त्या औषधांनी व्यवस्था होत असेल तर याचाच अर्थ तिथे संवेदना, वेदना नष्ट करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे हे स्पष्ट होतं. जर आपण म्हणजे आता माझ्याकडे इथे पुण्याच्या माझ्या संबंधित वैद्यांना हे माहिती आहे आणि मी तसा प्रयत्न करत असतो की शिरोभेघातापासून कटिभग्नापर्यंत आणि दंतशूल, कर्णशूल इथपासून ते अश्मरी शूलापर्यंत. आता आपल्याला या सगळ्या अवस्था जर बघितल्या तर शिरोभिघात यात वेदना असणार की नाही, कटिभग्नामध्ये वेदना असणार की नाही, दंतशूल, कर्णशूल ह्या अवस्था तर सर्वजण जवळपास काय म्हणायचं त्याला अनुभवतात. अश्मरी शूलाचे पेशंट येतात त्यावेळी ते कुठल्या स्वरूपात येतात, आणि अश्मरी शूलाच्या पेशंटला आपल्याला फक्त आणि फक्त ॲनाल्जेसिक द्यावं लागतं असा आपला जो आत्ताच्या समाजातला एक समज आहे तो बाजूला ठेवून त्यांची आत्तापर्यंत या सर्व अवस्थांची रुग्णांची चिकित्सा जर यशस्वी चिकित्सा केलेली असेल, त्या सगळ्यांना बरं वाटलं असेल तर दोन गोष्टी संभवतात असं नाही का वाटत. एक म्हणजे ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक, ॲनेस्थेशिया हे जे पारिभाषिक शब्द आहेत त्या पारिभाषिक शब्दांचं बाऊ करण्यासारखं काहीच नाही आहे. हे पारिभाषिक शब्द आणि त्याचं कार्य करणाऱ्या गोष्टी आयुर्वेदात अस्तित्वातच आहेत हा आपला समज व्हायला नको का. आणि जर तसं असेल, किंवा आत्ताच्या त्रिफळाच्या उदाहरणाने मी असं पुन्हा सांगू इच्छितो की हे सर्व कार्य करणाऱ्या गोष्टी आपल्याकडे अस्तित्वात आहेतच. त्यामुळे कृपया या पारिभाषिक शब्दांचा बाऊ न करता आयुर्वेदिक विचारांनी तुम्ही चिकित्सा करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. नेक्स्ट. आता याच्यावरनं आत्ताला एक करंट इश्यू आहे नाही का मोठा, सगळीकडे कोविडचं खूपच एक गाजावाजा होत आहे, खूप सगळीकडे त्याचा बोलबाला होत आहे, त्याच्याबद्दल लोकांना खूप उत्सुकता आहे, खूप कुतूहल आहे, काही सगळेजण संभ्रमात आहेत, काय चाललंय काय नाही, खरं काय खोटं काय, खूप मोठं खूपच चर्चा आहे. ही जशी बाहेर जनमानसात आहे तसं वैद्यक क्षेत्रात पण आहे, आणि वैद्यक क्षेत्रात आहे तसं आयुर्वेद क्षेत्रातही आहे. पूर्वीला असं असायचं की कॅन्सर आयुर्वेदात आहे की नाही, नंतर काय ब्लड प्रेशर आहे की नाही, डायबिटीस आहे की नाही, या खूप चर्चा व्हायच्या. आता त्याच्या पुढच्या चर्चेत आणखी भर पडली की कोविड खरंच आहे का खोटं आहे, आणि आयुर्वेदात त्याचा उल्लेख कसा आहे, आता नवीनच व्याधी आहे, मग अशा नवीन व्याधीची चिकित्सा कशी करायची. मग अनेक जे विचार करणारे किंवा विचाराला प्रवृत्त त्या बाजूने वृत्ती असणारे जेवढे वैद्य आहेत
त्या वैद्यांनी याच्यावर वेगवेगळी मतं दिली आणि याची संप्राप्ती मांडून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. मग कोणी आत्ताला कोविड-19ला काय म्हटलं की जनपदोध्वंस आहे, कोणी औपसर्गिक व्याधी आहे म्हणून सांगितलं. मग औपसर्गिक व्याधीचं काय होतं की प्रसंगात गात्र संस्पर्शात, मग गात्र संस्पर्शात मग तुम्ही आमच्यापासून सोशल डिस्टन्सिंग पाळा, लांब राहा, म्हणजे औपसर्गिक व्याधी टाळता येईल. ह्याच्या आधी कोविड येईपर्यंत आपण पेशंटला जवळ करत होतो, त्याची छाती तपासत होतो, त्याच्या डोळे तपासत होतो, त्याची जीभ तपासत होतो, त्याच्या स्पर्श करून त्याची नाडी बघत होतो. आणि अचानकपणे अशी वातावरण आलं की नाही तुम्ही लांब राहा, तुम्ही अस्पृश्य, आम्ही अस्पृश्य, म्हणजे आम्ही का तुम्हाला स्पर्श करायचा नाही, कारण आमचा स्पर्श दुसऱ्याला झाला तर गात्र संस्पर्शात लगेच तो दुसऱ्याला व्याधी लागेल, तुमच्या निश्वासातनं जंतू आमच्या शरीरात जातील आणि एकदम औपसर्गिक व्याधीची संक्रमण होऊन जाईल. मग ह्याच्या आधी का कुठल्याच व्याधीचा असं कुठलाच व्याधी नव्हता का की ज्याचं संक्रमण होईल? आणि जर 5000 वर्षापूर्वी असं दिलेलं आहे की औपसर्गिक व्याधी होतात, सहशय्यासनं असं केल्याने, वस्त्रमाल्यानं लोपन असं केल्याने, दुसऱ्याचा कंगवा वापरल्याने, दुसऱ्याचं टूथब्रश वापरल्याने जर आपल्याला व्याधी होत असतील तर हे आधी देऊन दिलेलं असेल, तर आत्ता ह्या व्याधीचं असं महाभयंकर वैशिष्ट्य काय आहे, असा प्रश्न आपल्याला वैद्य म्हणून, विद्यार्थी म्हणून, आयुर्वेदाचे स्नातक म्हणून नक्की पडणार. मग कोणी याचं वर्णन काय केलं की काळदृष्टी. काळदृष्टी अशा अर्थाने की आसेतू हिमालय, नुसतं रामेश्वरपासून हिमालयापर्यंत असं भारतातच नव्हे तर जपानपासून अमेरिकेपर्यंत एवढ्या सर्व विश्वात तो रोग दिसायला लागलेला आहे. मग ह्या सर्व रोग देशामध्ये, सर्व प्रांतामध्ये, सर्व सृष्टीमध्ये त्याचं अस्तित्व दिसतंय. मग ह्या सगळ्याला कव्हर करणारा कोण आहे? तर तो काळ असतो, म्हणून कोणी लोकांनी त्यांना काळदृष्टी असं म्हटलं. मग त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लोक म्हणतात की हे मानवनिर्मित आहे, लोकांनी हे बायो वॉर चालू आहे, मग मुद्दाम निर्माण केला आणि सगळीकडे पसरवला आहे. पण सगळीकडे पसरवण्यासाठी परत काहीतरी कारणीभूत ठरलेलं आहे. मग कोणी त्याच्या अवस्था ज्या आहेत त्याच्याप्रमाणे त्याला ज्वर मानलं, कारण ज्वर हा सर्व रोगांचं नाव एक आहे, ते म्हणजे ज्वर. मग कोणी त्याच्यामध्ये पोटभेद केला आणि त्याला श्वसनक ज्वर असं मानलं. आता करोनामुळे जगभरात व्याधीग्रस्त होणारी जनसंख्या आणि त्याची अवस्था यांना वरीलपैकी एक कुठली तरी व्याख्या लागू पडते असं नाही होत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांना कोणी जनपदोध्वंस म्हटलं तर काही वेळा तो असा असतो की कुठेतरी पार कोपऱ्यात मनुष्य असतो ज्याचा संपर्क झालेला नाही. जनपदोध्वंस होतो हे खरं आहे, पण ही अवस्था आहे, ते रोगाचं कारण नाही होऊ शकत. पुष्कळ लोक एका वेळी मृत्युमुखी पडणे किंवा पुष्कळ लोकांना एकाच वेळी दुर्दैव प्राप्त होणे हे जनपदोध्वंसात आहे. आणि औपसर्गिक रोगामध्ये संपर्काने होणं असं आहे. मग कितीतरी माणसं स्वतःला कितीतरी दिवस आयसोलेट करून होती, परंतु त्यांनाही रोग झाला. मग ती काळदृष्टी असेल का? असं होतं. मग काळदृष्टी असण्यासाठी मध्येच काळ चांगला होतो, मध्येच बिघडतो, पहिली वेव येते, दुसरी वेव येते, मधल्या काळात छान होतं. मग ही काळदृष्टी कशी काय? म्हणजे रिपीटेडली काळदृष्टी येते का? असे आपल्याला प्रश्न पडतात. त्यामुळे वरच्यापैकी एकही व्याख्या पूर्णपणे लागू होत नाही. अर्थात आता पुढचं नीट लक्षात घ्या, अर्थात सर्व अवस्थांना एकच अशी व्याख्या लागूच पडावी असा आग्रह धरण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे कॅन्सर म्हणजे दरवेळी अर्बुदच असावं असं नाही. कॅन्सर म्हणजे पांडू असू शकतो, कॅन्सरमध्ये उदर असू शकतो. असं जसं होऊ शकतं तसं वरच्या अवस्थांमध्ये प्रत्येक वेळी एकच व्याख्या लागू पडावी असं नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की निदर्शनास येते. ती जी निदर्शनास गोष्ट येते ती मी तुम्हाला आता माझ्यापरीने सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यासाठी आपण तुमचं एक थोडंसं प्रबोधन करू, तुम्हाला एक थोडंसं म्हणजे तुमच्यातला वैद्य आणि तुमच्यातली माहिती थोडीशी जागी करू. मी असा प्रश्न विचारतो, अपघात कुठं होऊ शकतो? मग त्याच्या पुढचा प्रश्न, अपघात कधी होऊ शकतो? मग ह्याच प्रश्नाचं पुढे आपण जाऊ, व्याधी कुठे कुठे होऊ शकतो? मग व्याधी कधी कधी होऊ शकतो? अर्थात याचं उत्तर चौथीतल्या मुलालाही येईल. ओ सर, काय कुठेही अपघात काय, ॲक्सिडेंट काय, इट कॅन हॅपन एनिवेअर. आणि अपघात कधी होऊ शकतो? दिस कॅन हॅपन एनी टाईम. मग त्याचं नक्की उत्तर काय? एनिवेअर एनी टाईम
हाऊ दिस इज पॉसिबल. जसं आत्ताचं बघितलं, मग कुठेतरी मांजा कापलेली घार आहे, कुठेतरी गर्भिणी गाय आहे, कुठेतरी फ्रॅक्चर झालेला मनुष्य आहे. हे कुठलीही गोष्ट सांगून नाही झाली. मग ती कुठे होऊ शकते? जिथं जिथं जीव राहतो त्या ठिकाणी अपघात होऊ शकतो, त्या ठिकाणी रोग होऊ शकतो, त्याच्याच पुढचं त्या ठिकाणी कोविड होऊ शकतो. आणि जिथं जिथं काळ आहे तिथे तिथे अपघात होऊ शकतो, तिथं तिथं रोग होऊ शकतो, अर्थात तिथं तिथं कोविड होऊ शकतो. नेक्स्ट. म्हणजे जिथे जिथे आणि जेव्हा जेव्हा या दोन गोष्टी आयुर्वेदात कशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत, तर त्याला तुम्ही जर समवायी असमवायी अशी कारणं जर तुम्हाला माहिती झालेली असतील तर तुम्हाला असं लक्षात येईल की देश आणि काळ हे असे विभू आहेत की ते सर्वांना एका वेळी कव्हर करतात. तुम्हाला देश निरपेक्ष आणि काळ निरपेक्ष राहता येत नाही. ते फक्त काही अशा मुक्त जीवांसाठीच आहे की ज्यांचा देह असतो परंतु त्यांना स्थळ काळाचं बंधन नसतं. आणि आपण मात्र लौकिक जगात राहणारे, स्थळ काळाचं बंधन असणारे. आपण आत्ता बघा ना, ह्या काय म्हणायचं, आत्ताच्या या मीडियाद्वारे मी तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतोय, परंतु टाईम लॅग येतोय. मग मी इथं बोलतोय वेगळंच, तुम्हाला ऐकू येतंय वेगळंच, तुम्हाला दिसतंय वेगळंच. आपल्याला सगळ्यांना बंधनं आहेत ही. तर ज्या जीवाला स्थळ काळाचं बंधन आहे त्या जीवांना, म्हणजेच प्रत्येक जिवंत व्यक्तीला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला देश आणि काळ यांचा हेतू असणारच. त्याच्यासाठी मी एरवी खूप छोटंसं उदाहरण देतो की तुम्ही सफरचंद केरळमध्ये लावा आणि कोकण नारळाचं झाड तुम्ही काश्मीरमध्ये लावा. तिथं स्थळाचं बंधन असल्यामुळे त्यांचं प्रोडक्शन होईल. क्वचित प्रसंगी एखादं नारळाचं झाड जिवंतही राहील काश्मीरमध्ये, परंतु जसं केरळमध्ये ते नारळ अतिशय उत्तम असे गुणवान असेल तसा तो काश्मीरमधला नारळ नसेल. मग तेच आपण ज्यावेळी बैसाखी येते त्यावेळी गहू तयार होतो. मग त्याच्याऐवजी आपण काय करू, बैसाखीच्या दिवशी आपण गहू लावू. आपल्याला काळाचं बंधन आपण मानायचंच नाही असं ठरवलं आणि 12 महिने 24 तास आपण पुरणपोळी उपलब्ध आहे, करंजी उपलब्ध आहे, चकली उपलब्ध आहे असं केलं तर त्या काळाच्या वेळी हे पदार्थ तयार होणार होते आणि ते तयार करायचे होते. हा आपलं बंधनच जाईल. आणि असं बंधन आपण पाळत नाही किंवा आपण ते स्वीकारत नाही. ही मोठी प्रॉब्लेम आहे हा मोठा. कारण काय, की आयुष्याबद्दल आणि व्याधीबद्दलचं एक सामान्य ज्ञान जगत कल्याणाकरता आयुर्वेदाने देऊ केलेलं आहे. ते सामान्य ज्ञान याचा अर्थ काय, विच इज व्हेरी कॉमनली ॲप्लिकेबल टू ऑल, एव्हरीबडी. तर हे ज्ञान कुठचं आहे, तर हे पुढे बघा. आयुर्वेदाने जे जगत कल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे आयुर्वेदोक्त परिचर्या. दिनचर्या, ऋतुचर्या, रजस्वला परिचर्या, गर्भिणी परिचर्या, बालक परिचर्या. या परिचर्यांमधलं स्नान, व्यायाम, आहार सेवन, व्यवहार या संबंधीचे नियम आणि त्याच्याबद्दलचं समाजाला केलेलं मार्गदर्शन ही आयुर्वेदोक्त परिचर्या या नावाने आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी काय होतं तर तच्च नित्यम प्रयुंजित स्वास्थ्यम येन अनुवर्तते. पुढं काय होतं, अजातानां विकाराणां, जे होणारच नाहीयेत ते अनुत्पत्तिकरं च यत्, परिचर्याचं पालन केलं तर जे निर्माणच झालेले नाहीत ते होणारच नाहीत अशी व्यवस्था आहे. आणि आत्ता आपण कशासाठी धडपडतोय, तर जे झालेले आहेत त्या विकारांची आम्ही सोय कशी लावावी. का असं वेळ आली आपल्यावर, तर आपण ज्या चर्या आहेत त्या चर्यांचा आदर करत नाही, त्या चर्यांना आपण एक योग्य तो दर्जा देत नाही. नेक्स्ट. मग
या नियमांचं पालन न करणे अर्थात परिचर्यांचं पालन न करणे म्हणजे त्या विशिष्ट अवस्थांचा धर्म न पाळणे, याला आयुर्वेदाने काय म्हटलंय तर प्रज्ञापराध. आणि ते प्रज्ञापराध म्हणजे काय? धीधृती. आता ही तर व्याख्या फर्स्ट इयरच्या मुलांनाही पाठ आहे. धीधृती स्मृती विभ्रष्टा कर्मयत करोते अशुभम तम प्रज्ञापराधम विद्यात. त्यांनी काय होतं? सर्व दोष प्रकोपणम, सर्व दोषांचा प्रकोप होतो. आता उदाहरणार्थ अवस्थांचा धर्म न पाळणे, याच्यावर माझं खूप लाडकं जे उदाहरण आहे ते म्हणजे रजस्वला परिचर्या. आत्ता जे सेक्युलर लोक आहेत किंवा खूप पुरोगामी विचारांचे आहेत, खूप पुढारलेले आहेत, ते सांगतात काय की एक रजस्वाला परिचर्या इज नथिंग बट जस्ट समथिंग, की तुम्ही त्याचं काय भाऊ करायचं काही कारण नाही. आपलं त्या काळात आताला काय सोय करून दिल्या तर बाबा नॅपकिन्स दिलेले आहेत, मग तुम्हाला जाहिरात काय दाखवतात तर ते नॅपकिन वापरायचे आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही मग बॅडमिंटन खेळलात तरी चालेल, ट्रेकिंग केलं तरी चालेल, हायकिंग केलं तरी चालेल. आपद्धर्म म्हणून ते करण्यासाठी जी सोय आहे ती रेग्युलर करावी, कारण सोय उपलब्ध करून दिली असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी मंडईत सुद्धा माझ्याकडे गाडी आहे म्हणून गाडी घेऊन जायचं. मंडईत खूप गर्दी असताना चालत नाही जायचं. तिथला ती जी अवस्था आहे त्या अवस्थेचा धर्म आहे तो नाही पाळायचा आणि त्याच्याऐवजी माझ्याकडे गाडी आहे म्हणून गाडी वापरायची. हे असं केल्यासारखं आहे. मग रजस्वला परिचर्येमध्ये आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की तुम्ही ते साज शृंगार करू नका, तुम्ही त्यावेळी देवधर्माचं तुम्ही अशा तऱ्हेने स्वच्छता पाळा, तुम्ही बाजूला बसा, तुमचं वेगळं खा प्या. हे सांगण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की या महिन्यामध्ये पूर्वीचं जे बेड आहे, जे पुढील अपत्यासाठी निर्माण केलं जातं ते निघून जातं. थोडक्यात आत्ताला आपण एखादी शेती करायला घेतली तर शेतीचं आधीचं पीक झाल्यानंतर, आधीचं पीक काढल्यानंतर तुम्ही परत शेतीची नांगरणी करता, आधीची मुळं वगैरे सगळी काढून टाकता आणि नवीन रोप लावण्यासाठी म्हणून शेतीची तयारी करता. मग ऋतुक्षेत्र अंबू बीज यातही हेच सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये क्षेत्राची जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी रजस्वला परिचर्येत घेतली जाते आणि तो धर्म पाळायला सांगितलेला आहे आणि त्याचं काहीतरी एक विशिष्ट आदर आहे. आणि ते न केल्यास काय होतं? सर्व दोष प्रकोपणम ही अवस्था प्राप्त होते. जस्ट वन थिंग की परिचर्येचं पालन न केल्यामुळे. आणि मग आता वाढणारे गर्भाशयाचे कॅन्सर, गर्भाशयातले फायब्रॉइड, गर्भाशयातले सिस्ट, ओव्हरियन सिस्ट, नंतर काय तो PCOD, हे असे असंख्य व्याधी आहेत. हे असंख्य व्याधी हे या परिचर्या पालन न करण्याचा परिपाक असू शकतील की नाही? कॅन इट बी वन ऑफ द रिझन्स आउट ऑफ मेनी रिझन्स विच कुड बी अ प्राईम रिझन अँड विच इज आस्किंग अस और विच इज गिविंग अस चान्स to have a patient of PCOD, to have a patient of cancer. असं नाही का होऊ शकणार? आणि असं नसू शकेल का? आणि फक्त आमच्या शास्त्रात दिलंय की रजस्वला परिचर्या आणि आम्हाला सोयीचं काय आहे तर ते न पाळणं, असं आपण स्वतःला का समजावं किंवा असं आपण स्वतःच्या हातात तो कायदा का घ्यावा असा एक प्रश्न पडतो. मग आपण काय काय करत असतो? फक्त या परिचर्यांच्याच पालनाचं नाही तर आपण काय सध्या एवढ्या प्रकारचं उद्योग करत असतो. आणि आत्ताची बदललेली जी समाजरचना आहे ती तर अशा तऱ्हेची आहे की आपण अन्न पाणी मद्य विकतो. मग आपल्या सगळ्यात चांगली हॉटेल असतात ती कुठं असतात तर चौकात असतात. मग त्याच्यात खूप गर्दी असते. मग आपण त्याच्यातला वडापाव घेतो आणि रस्त्यावर उभं राहून खातो. घराबाहेर जेवण करतो. पावसाळ्यात आईस्क्रीम खातो, उन्हाळ्यात दही खातो, जेवणात सॅलड खातो. एक असं सांगितलेलं आहे की एकाच प्रकारचं अन्न खावं, शिजवलेलं किंवा कच्चं. तर आपण शिजवलेलं कच्चं असं एकत्र करून खातो. हॉटेलमध्ये एकाच वेळी ताक असतं आणि दुसऱ्या बाजूला बासुंदी असते. असं आपण चित्रविचित्र अन्न खातो. जेवताना फोन आणि TV हे तर काय रेग्युलर गोष्ट झालेली आहे. त्यामुळे आहार विधी विशेष आहेत ना, यांची आपण काय वाट लावतो हे आपल्याला माहिती आहे. मग आपण आत्ताला काय BPOमध्ये काम करायला जातो, रात्री काम करतो. जेवण झाल्यानंतर आपल्याला अरे जेवणाची वेळ झाली म्हणून आपण जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहेर जायचं असतं म्हणून आंघोळ करतो. आपण व्यायाम करतच नाही. उभं राहून मूत्र विसर्जन करतो. घरात मलविसर्जनाची सोय आहे आणि बाहेर जेवायची सोय आहे.
असं ते व्हॉट्सअपवर अनेक वेगवेगळे जोक येतात की आता देश कसं म्हणजे काळ कसा बदलला आहे. तर काळ असा बदलला आहे की पूर्वी शौचालय बाहेर होतं आणि कोकणात तर तुम्हाला गोव्यात तर कितीतरी ठिकाणी ते दिसणार आहे की शौचालय हे लांब आहेत आणि त्याच्याऐवजी किचन हे घरात आहे. आता काय झालं, शौचालय घरात आली आणि किचन बाहेर गेलं. देश असात्म्य, जाती असात्म्य विवाह असतो. आपल्याला खूप खूप अनेक ठिकाणून पुण्यामध्ये किंवा मोठ्या सेंटरला बँगलोरमध्ये, मद्रासमध्ये असे अनेक ठिकाणून लोक शिकायला येतात, नोकरीला येतात. मग एकमेकांची ओळख होते. त्यामुळे जाती असात्म्य विवाह होतो. जाती असात्म्य विवाह करावा का नाही करावा ह्या वादात मी आता म्हणजे पडू इच्छित नाही. परंतु त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात हा विचार तरी निदान आयुर्वेद चिकित्सकाला हवा. नंतर वेगवेगळे आता ते तुमचे पॉर्नचे हे असतात काय आणखी वेगवेगळ्या व्हिडिओज असतात. मग त्याच्यात कधी काही कुठेही मैथून करावं याच्याबद्दल काही त्याला विधिनिषेधच नसतो. वेअरॅज मैथून कधी आणि किती करावं याच्याबद्दल शास्त्रात खूप जास्त व्यवस्थित वर्णन करून ठेवलेलं आहे. दिवसा मैथून करावं का न करावं, जो रात्रपाळी करतो तो दिवसा मैथून करतो, दिवसा व्यवहार करतो आणि मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येतात असं त्याला वाटतच नाही. का तर हे काय एक प्राण्यांसारखं आचरण झालं. प्राण्यांमध्ये कुत्रा, मांजर, घोडा, गाढव यांच्यामध्ये आणि मनुष्य प्राण्यांमध्ये काही फरक आहे का नाही आहे. तर तो फरक आपण संस्कृती या अर्थाने पाळतच नाही. मग त्याच्या पुढचं काय होतं, ब्रह्मचर्याचं पालन करत नाही. 14व्या 15व्या वर्षीच आपल्याला ते सैराटसारखे सिनेमे बघायला मिळतात. त्याच्याबद्दलचा खूप उदो होतो. त्याच्यानंतर अर्थप्रधान संस्कृतीचा स्वीकार करतो. म्हणजे आपण मोठा कोणाला मानतो तर कोणतरी एक CEO आहे जो वागायला अजिबात चांगला नाही आहे, परंतु त्याचं फार भयंकर कौतुक असतं कारण तर त्याच्याकडे 4 मर्सिडीज आहेत. आम्ही नेहमी मुलांना असा प्रश्न विचारतो, हिटलर स्वस्थ का अस्वस्थ? तर हिटलरचे HB चांगलं होतं, हिटलरचे काय LFT छान आहे, RFT छान आहे, त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल नॉर्मल आहे, सगळं छान आहे. मग तुम्ही हिटलरला स्वस्थ म्हणा ना. तर तो शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असेल परंतु मानसिकदृष्ट्या अहंकाराने तो अतिशय पछाडलेला होता. आणि आपल्याकडे जे स्वस्थ आणि अस्वस्थ अशी जी काही व्याख्या सांगितली त्याच्यामध्ये मन इंद्रिय असं जर प्रसन्न असेल आणि दुसऱ्याच्याबद्दल हितैषी असेल, तो व्यक्ती दुसऱ्याबद्दल त्याला हित करण्याची इच्छा असेल, त्या व्यक्तीला स्वस्थ म्हटलेलं आहे, त्या व्यक्तीला चांगलं म्हटलेलं आहे. म्हणजे आमच्या शिवाजी राजाला गुडघी नावाचा रोग झाला किंवा आमच्या पेशव्यांना राजयक्ष्मा झाला म्हणून ते अस्वस्थ असं नाहीये. त्यांचा काळ संपला म्हणून त्यांचं जीवनकार्य संपलं, पण ते आयुष्यभर ते स्वस्थच होते. ते सर्व लोकांचा हित मानणारे होते. त्यामुळे अशा माणसांना आपल्याकडे स्वस्थ म्हणण्याची प्रघात आहे. मग आपण काय करतो, इथं आई वडील मुलं यांना म्हणजे आपण आता मी खूप मोठा झालो, मला आता वेळ नाहीये, त्यामुळे वडिलांची सेवा करायला मला वेळ नाहीये. मग वडिलांना मी ठेवायचं त्या काय वृद्धाश्रमात ठेवून द्यायचं. नाहीतर मला आत्ताला 3च महिने झाले, आता मी खूप मोठ्या पदावर आहे, मला 40,000 50,000 1 लाख 2 लाख मला पगार मिळतो. मग मी काय करायचं, माझ्या मुलांना मी स्वतः इतकी शिकलेला आहे किंवा शिकलेली आहे असं म्हणून त्यांच्यावर संस्कार न करता त्यांना उठायचं आणि त्या काय म्हणायचं लहान मुलांच्या याच्यात ठेवायचं, काय त्याला म्हणतात नर्सरीमध्ये असं ठेवायचं. आणि मग त्यांना तिथली बाई जे काय संस्कार करेल ते म्हणायचे की हे छान झालं. कुठलंही काही आत्ताचा नवीन एक उद्योग आहे की म्हणजे काहीही झालं तरी एवढीशी छोटीशी जखम झाली किंवा छोटंसं काहीतरी बारीक चक्कर आली तरी पहिले हॉस्पिटलमध्ये जायचं, डॉक्टरकडे जायचं आणि तपासून घ्यायचं. BP तपासा, माझं रक्त तपासा, असं करायचं. व्याधीमध्ये आता आणखी एक नवीन वैद्यकशास्त्रात काय होतंय तर व्याधीमध्ये हेतू त्याग न करता परिणामाची चिकित्सा करण्याचं एक फॅड आलंय. किंवा जे हेतू किंवा परिणाम सापडतो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाला जो व्याधी आहे त्या व्याधीमध्ये पहिले रक्त तपासणी केली आणि मला असं लक्षात आलं की हिमोग्लोबिन कमी आहे, तर मी हिमोग्लोबिन कमी आहे त्याची चिकित्सा द्यायची. परंतु नक्की झालेला लक्षण हा या परीक्षणाशी संबंधित आहे आणि तेवढंच आहे असं न बघता जे मी सापडेल त्याची चिकित्सा करायची. हेच उदाहरण आयुर्वेदाच्या बाबतीत पण देऊ शकतो, ती अनेक वैद्यांच्या बाबतीत पण येऊ शकतो. परंतु जे पटकन उदाहरण मला आठवलं ते सांगितलं. नेक्स्ट, आता हे सगळं आपल्याकडे म्हणजे एवढी आपण पाहिजे तेवढी लिस्ट बनवू शकतो, कारण आत्ताला दिवसाभरात आपण कितीतरी असंख्य चुका करतोय आणि ह्या चुका करून आपण काय करतोय तर आपलं आयुष्य कमी करतोय.
आणि हे आयुष्य कमी करण्याचं सगळ्यात मोठं जे कारण आहे ते प्रज्ञापराधच आहे. आणि ते कसं आहे हे शास्त्रात स्पष्ट स्वच्छ लिहून ठेवलेलं आहे की धी धृती स्मृती विभ्रंश, आणि ज्यावेळी जे करायला पाहिजे ते न करणं, असात्म्य इंद्रियार्थ संयोग आणि असात्म्य अर्थागमश्चेती ज्ञातव्या दुःख हेतवाहा. यांनी काय होतं तर आपण दुःख मिळवतो. उदीरण झालेल्या वेगांना आपण थांबवून ठेवणं, साहस करणं, नंतर अकाल देश संचार करणं, त्यांची मैत्री करणं, नंतर हे जेवढं क्लिष्ट ईर्ष्या, मान, भय, क्रोध, लोभ, मोह, मद या गोष्टींचं आपण ज्याप्रमाणे या ज्या मानसिक अवस्था आहेत त्या मानसिक अवस्था न बाळगता सतत जगाची लोककल्याणाची आपली वृत्ती ठेवणं, हे आपण काहीच करत नाही आहोत. बुद्ध्या विषम विज्ञानम विषमंच प्रवर्तते. मग यांनी काय होणार आहे, विषम प्रवर्तन होणार आहे. प्रज्ञापराभम जानीयात मनसो गोचरम हि तत्. म्हणजे काय, थोडक्यात आपण असंख्य प्रज्ञापराध करत असतो आणि या प्रज्ञापराधाने आपला धर्म बुडतो, आणि धर्म बुडला तर व्याधी संभवतो. मग प्रज्ञापराधम तम शिष्टा ब्रुवते व्याधी कारणम. परिचर्येचा आदर न करणं, अर्थात मी जे आत्ता सगळं सांगतोय, जे तुम्हाला पानसे सरांनी सांगितलं ते एकच, आयुर्वेदीय संस्कारांचा, आयुर्वेदीय संस्कृतीचा आदर करा, आणि तो नाही केला तर जगात कुठलाही व्याधी संभवतो. आणि काळानुसार फक्त व्याधीचं स्वरूप बदलत जातं. बदललेल्या स्वरूपाच्या व्याधीला कोणी नाव देतं, कोणी न देता त्या जर व्याधीचं काही कौतुक असेल तर त्या व्याधीला नाव मिळतं. त्याला काहीतरी सिंड्रोम असं म्हटलं जातं, त्याला काहीतरी सिम्पटम असं म्हटलं जातं, त्याला कुठला तरी ज्याने त्याला पहिले ज्या संशोधकाला ते पहिले कळलं असेल त्याच्या नावावरनं कुठला डॉन सिंड्रोम, त्यानंतर आणखी काय पार्किन्सन्स डिसीज असं कुठलं तरी नाव दिलं जातं. आत्ताला कोविड-19 2019 साली पहिल्यांदा त्या प्रकारचं काहीतरी दिसलं म्हणून त्याचं नाव दिलं गेलं. परंतु हे सर्व परिचर्येचा आदर न केल्यामुळे, प्रज्ञापराध झाल्यामुळे, आपलं धर्म बुडल्यामुळे या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी संभवतात. असं जर असेल तर काय वाटेल ते व्याधी होऊ शकतात. मग कोरोना न व्हायला किंवा कोविड न व्हायला काय प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट. आताला काय, परिचर्येचा अवलंब नाही केला तर तुम्ही या आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये काय अनुभवताय, तर सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या उलटसुलट बातम्या, हॉस्पिटलमधील एक्सप्लॉयटेशन, औषधांचा काळा बाजार, रेमडेसिवीर 1,500चं 1,500 रुपये, 1500 2,000 रुपये, 5,000 रुपये, 10,000 रुपये, 15,000 रुपये, 25,000 रुपये, काय वाटेल ती किंमत त्याला दिली गेली. RT-PCRचे उलटसुलट रिपोर्ट, आज इकडे तर उद्या तिकडे. SpO2चं अचानक वाढलेलं महत्त्व, HRCTची अपरिहार्यता. आत्तापर्यंत HRCT आम्ही फार स्पेसिफिक वेळी आमच्या आधीच्या प्रॅक्टिसमध्ये फार स्पेसिफिक कारणासाठी सांगायचो. पण त्याच्या उलटं काय झालं की आत्ता प्रत्येक पेशंटला HRCT का, तर मी त्याला हात नाही लावायचा, त्याची चेस्ट ऑस्कल्ट नाही करून बघायची, खरंच किती क्रेप्स आहेत, खरंच किती वातकफज ध्वनी आहेत ते न तपासता त्याच्याऐवजी त्याच्याकडनं HRCT करून घ्यायचं. त्याचं मार्किंग काहीतरी असतं, त्याचे स्कोर असतो. हा स्कोर एका विशिष्ट गोष्टीवर अवलंबून असला तरी तो स्कोर ही माणसं तपासतात. ती माणसं जो स्कोर देतील त्याला स्कोर म्हणायचं. अशा अनेक वैद्यक धर्म बुडवणाऱ्या हजारो गोष्टी घडताना आपल्याला आत्ताच्या काळात दिसल्या. थोडक्यात काय, त्या काळात असणाऱ्या परिचर्यांचा म्हणजे माझ्या वैद्यक धर्माचाही मी अवलंब केला नाही आणि सर्व व्यवहार जर दुर्दैवाने अर्थ केंद्रित केले तर मग काय 3rd वेव्ह, 4th वेव्ह, 5th वेव्ह, आणखी करोनाचा कुठला तरी दुसरा म्युटेशन, आणखी 3रं म्युटेशन, आणखी काय, 50 लफडी या प्रकारे होऊ शकते.
मग या अडचणीतून काही मार्ग आहे का हो? तर तुम्हाला हे चित्र दिसत असेल, तच्च नित्यं प्रयुञ्जीत स्वास्थ्यं येन अनुवर्तते अजातानां विकाराणां अनुत्पत्तिकरं च यत्. मी आयुर्वेदोक्त परिचर्यांचा अवलंब केला तर कितीही वेव्ज अशा येऊ देत, या वेव्ज मी अडवून धरू शकेन. त्यामुळे चिकित्सा ही कुठनं सुरुवात व्हायला पाहिजे? आत्ता रोग झालाय, त्याची चिकित्सा करायची की नाही हा प्रश्नच नाही. ती चिकित्सा आत्ताला अनेक वैद्य अनेक आपल्या चिकित्सालयांमध्ये आणि वेगवेगळ्या सेंटरमध्ये करतायत की नाही? 100% करतायत. परंतु त्यांना पाहिजे तेवढं महत्त्व आणि पाहिजे तेवढा आदर, पाहिजे तेवढा रिस्पेक्ट दिला जातोय का? तर नाही दिला जाते. मग हा दिला जावा यासाठी मुळापासून आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे. आणि तो म्हणजे, आता तुम्ही म्हणाल की सर जग एवढं पुढं गेलेलं आहे, आत्ता कुठं परिचर्यांचा आग्रह धरायचा? तर जग पुढं गेलंय तर परिचर्यांचा आग्रह मी सोडून मग काय करायचं? तर माझं ॲक्च्युली परिचर्येमुळे जे स्वास्थ्य मला मिळणार आहे ते घालवायचं, परिचर्या न पालन करता अस्वास्थ्य मिळवायचं, आणि जातानां विकाराणां जे निर्माण झालेले विकार आहेत त्यांची उत्पत्ती झाली, त्याची चिकित्सा शोधत राहायची आणि त्याच्यात माझा काळ घालवायचा, त्याच्यात अनेक माणसं गमवायची, त्याच्यात अनेक रोगी पिढींच्या पिढी रोगी प्रकारे निर्माण करायची. आणि हे असं करताना मी इकडे एका बाजूला म्हणायचं की नाही तर आयुर्वेदोक्त परिचर्या पालन करणं थोडं अवघड आहे. मला सांगा की आत्ताला लोकांनी मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे काही काळ तरी उत्तम पाळलं की नाही? हे कुठल्या जीवावर पाळलं? तर कुठल्या तरी परिचर्येच्या कुठल्या तरी प्रोटोकॉलच्याच जीवावर पाळलं. मग हेच असेच प्रोटोकॉल आपल्याला जर स्वस्थ राहायचं असेल तर आपण आधीपासून पाळू शकत नाही का? किंवा आत्ता परत रिएस्टॅब्लिश करू शकत नाही का? तर आपण ते करू शकतो आणि तसं करणं हेच आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर तसं आपण स्वस्थ, निरोगी, आरोग्य संपन्न आणि सारवान व्हायला पाहिजे, ही आत्ताच्या काळाची गरज आहे. आयुर्वेदाकडे म्हणजे आत्ताला जी मी उदाहरणं दाखवली, जे पेशंट येऊन गेले ते कसे आले? तर मी सुरुवातीला जे आपल्याकडे येतात, म्हणजे माझ्याकडे आत्ता तुम्ही पुष्कळ कोविडच्या बद्दलच्या खूप लोकांच्या बातम्या ऐकल्या असतील. कोविड नसताना अनेक असे केसेस ऐकल्या असतील की जे कॉन्टेम्पररी सायन्समध्ये ज्यांना चिकित्सा नाही आहे, मग एखादा कॅन्सरचा असो, आत्ता आमच्याकडे एक 16, 17, 18 मिलीमीटर असणारा अश्मरी हा युरेटरमध्ये अडकलेला होता. त्याची चिकित्सा अश्मरी चिकित्सेप्रमाणे करत राहिलो आणि त्या शरीरामध्ये आम्लपित्ताचा इतिहास होता, म्हणून एका बाजूला आम्लपित्ताची चिकित्सा आणि दुसऱ्यामध्ये अश्मरीची चिकित्सा अशी करत राहिलो. तो अश्मरीचा भेद झाला, त्याचे तुकडे झाले, त्याचं भेदन झालं आणि मूत्रावाटे जिथे डॉक्टरनी, युरोलॉजिस्टनी असं सांगितलं होतं की 200% याला ऑपरेशन केल्याशिवाय हा खडा बाहेर पडणार नाही, युरेटरची तेवढी इलॅस्टिसिटीच नाही आणि अदरवाईज युरेटर फुटेल, नाही तर किडनीमध्ये खूप काही युरिन ॲक्युम्युलेशन होईल आणि मग तसं झाल्यामुळे पुढे युरिन इन्फेक्शन, त्याच्यापुढे किडनी इन्फेक्शन आणि त्याच्यापुढे क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये पेशंट जाईल अशी 100% खात्री दिलेली होती. त्या पेशंटला चिकित्सा करून त्याचं ते अश्मरीचा भेद झाला आणि सगळं ठीक झालं. हे करताना आम्ही काय केलं तर अश्मरीच्या चिकित्सेसाठी बाय चॉईस पेशंट आलेला होता आणि त्यामुळे त्याला आम्ही दुसरीकडं असं पाठवून त्याच्या फक्त मत घेतलं. त्यांनी एकही ॲलोपॅथीचं औषध शेवटपर्यंत खाल्लं नाही आणि फक्त असं की युरोलॉजिस्टचं म्हणणं ऐकल्यानंतर त्यालाही थोडंसं असं वाटलं, सर होईल ना नीट? म्हटलं हो, होईल नीट. त्यामुळे पेशंट आपल्याकडे बाय चॉईस यायला पाहिजे, बाय चान्स यायला नको. आत्ता कितीतरी ठिकाणी आयुर्वेदिक चिकित्सक उत्तम चिकित्सा करतायत, परंतु राज्य किंवा शासन या सर्व चिकित्सकांकडे योगायोग या दृष्टीने बघतंय. तर आपण सगळ्यांनी अशा तऱ्हेचं डॉक्युमेंटेशन ठेवलं पाहिजे, अशा तऱ्हेचे आपल्याकडे डाटा ठेवला पाहिजे आणि या गोष्टीचं कौतुक न करता आयुर्वेदामध्ये अशा चिकित्सा होऊच शकतात
असं आपण समाजाला सांगितलं पाहिजे. त्यामुळे लोकांनी आपल्याकडे कसं आलं पाहिजे, तर बाय फर्स्ट चॉईस अँड बाय ओनली चॉईस त्यांनी यायला पाहिजे. आत्तापर्यंत एवढा अनुभव वैद्य लोकांनी आयुर्वेदात म्हणजे आयुर्वेदात क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक वैद्याने, प्रत्येक गुरुला मानणाऱ्या प्रत्येक वैद्याने समाजाला इतकं प्रबोधन केलेलं आहे आणि इतकी उदाहरणं ठेवलेली आहेत समोर की कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे माझ्याकडे एक लिमिटेड पेशंट असतील, परंतु माझ्याबरोबरच्या असंख्य हजारो वैद्यांकडे हजारो प्रकारचे रुग्ण आहेत आणि ह्या सर्व रुग्णांना उत्तम चिकित्सा झालेली आहे. असं असताना राज्य शासनाला किंवा राज्यकर्त्यांना ह्याच्याकडे आकृष्ट करता येत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम आत्ताच्या पिढीने घालवायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी अशा तऱ्हेचा रुग्णवर्ग तयार करायला पाहिजे की जो इंटिमेट ट्रस्टनी आयुर्वेदाकडे येईल. त्यामुळे तुमचं गोल काय आहे, तर समाजाची श्रद्धा तुमच्यावर निर्माण होईल अशा तऱ्हेची आपली वागणूक झाली पाहिजे. नेक्स्ट. आता तुम्हाला मी हे जे वेगवेगळी उदाहरणं दाखवली ही मी परत एकदा सांगतो की कुठल्याही प्रसिद्धीपोटी अजिबात दाखवली नाहीत, कुठल्याही अहंकारापोटी दाखवलेली नाहीत, पण आयुर्वेद चिकित्सा कुठल्याही अवस्थेतील रुग्णाला फक्त आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार आपण केली पाहिजे. मी करत आहे, हजारो लोकांनी केलेली आहे, तुम्ही विद्यार्थ्यांनीही ती कराच आणि त्याच्यासाठी उदाहरण म्हणून मी हे दाखवलेलं आहे. आणि असं जर झालं तरच आपले लाडके सर वैद्य अनिल पानसे, ज्यांनी तुमच्यासाठी, तुम्ही मोठं होण्यासाठी, तुम्ही उत्तम वैद्य होण्यासाठी, तुम्ही आयुर्वेदाची सेवा करण्यासाठी आणि आयुर्वेदाच्या परिचर्येचा आदर करावा, आयुर्वेदीय संस्कृतीचा आदर करावा, यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं वाहिलेलं आहे. त्याच्यासाठी म्हणजे अपरिमित असे कष्ट घेतलेले आहेत. तर अशा अनिल पानसे सरांना ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खरी श्रद्धांजली होईल असं मला वाटतं. नेक्स्ट. तर सर्वागमानाम् आचारः प्रथमं परिकल्पते, आचार प्रभो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युता. विष्णू सहस्त्रनामामधला शेवटचा श्लोक आहे हा. आणि जो विष्णू सहस्त्रनामामध्ये आयुर्वेदच दिला असं मला ह्या वाक्यावरनं वाटतं. सर्वागमानाम् आचारः प्रथमं परिकल्पते. आपलं वागणं, मग वैद्य म्हणून वागणं, आयुर्वेदिक व्यावसायिक धर्मातील वैयक्तिक सामाजिक प्रत्येक धर्माचं पालन केलं पाहिजे आणि तसा आदर्श समाजासमोर ठेवला पाहिजे. त्यामुळे वैद्यांची गरज काय, तर ज्या वागणुकीतून धर्म निर्माण होईल, कारण धर्म हाच विष्णू आहे, धर्म हाच देव आहे, याची आपल्याला पूर्ण जाण असली पाहिजे आणि त्या जाणीवेतून आपण आपला वैद्यक धर्माचं अवलंब केला पाहिजे. असं जर झालं तर आपण सरांना खरी श्रद्धांजली दिली असं आपण म्हणू शकू. मी पण त्या दृष्टीने प्रयत्नशील असेन, आपणही सर्वजण त्या दृष्टीने प्रयत्नशील राहा आणि या प्रयत्नांना उत्तम यश मिळून आयुर्वेद हा प्रथम नामांकनाचा आणि फर्स्ट चॉईसचा इतर सर्व आयुर्वेदोत्तर जगताला हा एक मोठा आधार होईल अशा तऱ्हेचं वैद्यकशास्त्र म्हणून ते समाजात रूढ व्हावं आणि समाजाने ते स्वीकारावं अशी या आजच्या दिनी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला तुमच्याशी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.